आनंदाची बातमी। ओम गुरुदेव दत्त श्री अत्री दत्तधाम उत्तराखंड मंदिराच्या मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम दिनांक 22 मे रोजी होणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ती बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील। आज पार्किंगमध्ये आलो, दर्शन वगैरे झालं आपलं मस्त एकदम। आणि आता गाडी काढू की सरळ जाऊ आपण आता नारायणपूरला। तिथे आहे दत्ताचं मंदिर, दत्तात्रेयाचं मंदिर, तिकडे जायचं आहे। लेट्स गो। चला, आपली गाडी पण आली इथेच। नारायणपूर काही इथून जास्त लांब नाही आहे, मला वाटतं 4-5 किलोमीटर असेल। आणि नारायणपूर हे गाव पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आहे। पुरंदर किल्ला जिथे संभाजी महाराजांचा जन्म झाला। आणि आता बघा हे रस्ते किती चकाटक म्हणतो मी, काय ते गोळा खाल्ल्याने ते त्या पोरीला म्हणते, पोरी म्हणते अहो कोणा तरी घ्यायला सांगेल अजून एक म्हणजे सगळ्यांचं झाले म्हणले। अगं म्हणली ह्यांचा तिसरा गोळा आहे म्हणली, हे 2 खाला कट्टाने मिक्स घेतलाय म्हणली। 4 गोळे खाल्ले बाबा, अजून एक खाल्ला असता मी। काही बारकी गोळी होते, मोठे पण नव्हते। पुढे एक आपल्याला घाट आहे, छोटासा घाट म्हणजे तो डोंगर आहे, तो चढायचा आहे आणि एकदम जबरदस्त रस्ता आहे तो। घाट संपलाय फायनली। आणि आता आपण हा आता उतरता रस्ता आहे, थोडासा आला आता जवळच आहे नारायणपूर। तर नारायणपूरमध्ये आपल्याला बघायच्या 2 गोष्टी आहेत। एक म्हणजे दत्तात्रेयाचं मंदिर आणि त्याच्या बाजूलाच एक महादेवाचं मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे तेही आपल्याला बघायचं आहे। पोहोचलोत आपण नारायणपूरमध्ये। हे समोर जे दिसतंय का तुम्हाला, हे आहे ते जुनं मंदिर, शंकराचं मंदिर। हा कलर आता दिलेला दिसतोय, तिकडे जायचंय आपल्याला। आधी आपण इथे या मंदिरात जायचंय, दत्तात्रेयाच्या मंदिरात जायचंय। दत्त मंदिर, दत्तात्रेय मंदिर जे काय आहे ते एक सेपरेट पार्किंग आहे मंदिराची, तिकडे लावून। आणि काय म्हणतात एसटी स्टँड पण येते, म्हणजे नारायणपूरला ज्या बसेस एसटी वगैरे येतात ते इथे येतात। आलो आपण पार्किंग मध्ये। खोटे बोल पण रिटर्न बोल। ही जी समोर इमारत आपल्याला दिसते ती आहे भक्त निवास, जिथे राहायची सोय आहे। आणि ही आहे मंदिराची पार्किंग म्हणू शकतो। आणि इथे आसपास असे विविध फुलांचे वगैरे दुकान आपल्याला पाहायला मिळतात मंदिरात जाईपर्यंत, मंदिराच्या आसपास।
इथल्याच एका दुकानातून आम्ही हार फूल घेऊन पुढे दत्तात्रयाच्या दर्शनासाठी निघालो. दर्शनाला आपल्याला इथून जायचे. आता ही व्यवस्था पहिल्यांदाच केली, म्हणजे बरेच वर्षांनी आले मी, म्हणजे लॉकडाऊनच्या आधी आलो होतो, त्याच्यानंतरच आलो. इकडनं नव्हती पहिले जायची व्यवस्था, तिकडनं होती, आता इकडनं केली. ठीक आहे, काय हरकत नाही. याच मंदिराच्या पायऱ्या चढून आपण पुढे गेल्यास आपल्याला हा असा प्रशस्त असा सभामंडप पाहायला मिळतो. मंदिरात पोहोचल्यास आपण सर्वप्रथम या औदुंबराचे दर्शन घेतो. हे औदुंबराचं झाड खूप जुनं आहे असे म्हणतात. औदुंबराच्या झाडाजवळच आपल्याला ही पादुका आणि एक शिवलिंग इथे पाहायला मिळते. इथे आपण दर्शन घेऊन पुढे जातो. चला, या मंदिरात गुरुवारी भरपूर गर्दी असते, कारण गुरुवार हा दत्तात्रयाचा वार आहे, त्यामुळे भरपूर गुरुवारी गर्दी असते. आज शनिवार आहे, आज काही जास्त गर्दी नाही. आज बालाजीला पण गर्दी नव्हती, माहीत नाही आज कशी काय गर्दी नाही. जय जय गुरुदेव दत्त. या पहिल्या मंदिरात आपल्याला दत्तात्रयाच्या त्रिमुखी मूर्तीचे दर्शन घडते. दत्तात्रयाचे भक्त येथे प्रामुख्याने गुरुवार पौर्णिमा वारी करतात. दत्त जयंती येथे फार मोठ्या प्रमाणात साजरी होते. त्यावेळी येणाऱ्या भक्तांची संख्या लाखात असते. नारायणपूरमध्ये असलेले हे दत्त मंदिर सर्वांग सुंदर एकमुखी षडभुज दत्तमूर्तीमुळे प्रसिद्धीस आलेले आहे. इतर दत्त मंदिरात आपल्याला त्रिमुखी मूर्ती पाहावयास मिळते, पण मला वाटतं हे एकमेव मंदिर असेल जिथे अशी एकमुखी दत्तात्रयाची मूर्ती असावी. इथे आम्ही नतमस्तक होऊन भक्तिभावाने दत्तात्रयाचा आशीर्वाद घेतला. आणि इथे आल्यानंतर आपल्याला एकच मंत्र म्हणावयास वाटतो, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. चला, आता प्रदक्षिणा मारू. प्रदक्षिणा मारून आपण पुन्हा एकदा दत्तात्रयांचे दर्शन घेतले. असेही म्हणतात की या मंदिरात जुनी गुरुचरित्र पारायणाची जागा आहे. या मंदिराच्या भिंतीवरती आपल्याला गुरुचरित्राच्या विविध अध्यायांचे दर्शन घडविणारे फोटो वगैरे दिसतात. इथे येणारे भाविक मुख्य करून श्री सद्गुरू नारायण महाराज उर्फ अण्णा महाराज यांचे प्रवचन ऐकण्यास येतात. माणसामधील माणूस जागा करणे हे मुख्यत्वे करून नारायण महाराजांचे ध्येय आहे असे ते सांगतात. मंदिराजवळील दुकानात आपल्याला विविध देवी देवतांचे हे असे सुंदर आणि आकर्षक शिल्प पाहायला मिळतात. आनंदाची बातमी. ओम गुरुदेव दत्त श्री अत्री दत्तधाम उत्तराखंड मंदिराच्या मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम दिनांक 22 मे रोजी होणार आहे. तर ही मूर्ती तिकडे नेणार आहेत असं मला कळाले. इथून जी इन्फॉर्मेशन भेटली मला त्याच्यानुसार ही मूर्ती उत्तराखंडला नेणार आहेत आणि तिकडे स्थापना करणार आहेत. आता दत्त मंदिरातून दर्शन घेऊन आणि आपण आता ह्या साईडला हे मंदिर दिसते महादेवाचं, तिकडे जाऊया दर्शनाला. इकडे जाण्यासाठी मागणंच रस्ता आहे छोटासा, तिथून जाऊ. स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे इकडे. आणि बघा मंदिराच्या समोर तिथे कुंड आहे. हे बघा पाणी खूप घाण झाले, दूषित आहे, पण हे कुंड आहे. आणि हे बघा तिथे स्वयंभू महादेव मंदिर नारायणेश्वरकडे, तर नारायणेश्वर म्हणतात या शंभू महादेवाला. चला आतमध्ये जाऊ मंदिरात.